राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची बाब समोर आली आहे। या शासकीय इमारतीचा काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे ताबा घेत जनावरं बांधल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। धामोड इथल्या जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय। या ठिकाणी जनावरं बांधली असून वैरणही ठेवली आहे। याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली असून अतिक्रमणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी उपसरपंच सागर कांबळे यांनी केली आहे। कारवाई झाली नाही तर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। धामोडमधील भानोबा मंदिर शेजारी प्राथमिक आरोग्य केंद्र जुनं होतं। या जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या ती प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असून तिथं अतिक्रमण होत आहे। या अतिक्रमण जनावरांचा गोठा आणि साईटचा शेतकरी ते अतिक्रमण करत आहे। हे अतिक्रमण तत्काळ बंद होऊन तहसीलदारांनी याची चौकशी करावी, नाहीतर उपोषणाचं आंदोलन केलं जाईल। ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मते ही इमारत गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून तिचा उपयोग आरोग्यविषयक सेवा, उपकेंद्र किंवा इतर शासकीय योजनांसाठी होऊ शकतो। मात्र सध्या अतिक्रमणामुळे त्यात अडथळे येत आहेत, त्यामुळे प्रशासनानं या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अतिक्रमण हटवण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होतीये। यावेळी वैद्यकीय अधिकारी कृष्णात मडके, ग्रामपंचायत सदस्य संदीप नलवडे, तुषार बोडके, माजी उपसरपंच मारुती तामकर, विलास कदम, डी.बी. पाटील, सुभाष नलवडे, विठ्ठल पाटील उपस्थित होते।